जस्ट किंचित पेपर पावडर. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही याला फ्लॅम्बे करू शकता, त्याने एक वेगळा फ्लेवर येतो. पण तुम्ही जर नेहमी करत नसाल तर तुम्ही नका करू, सवय नसेल तर. पण अशा फ्राय केलेल्या, पॅन फ्राय केलेल्या कॅप्सिकम ह्यामध्ये खूप छान लागतात. इथे मी गॅस मोठा ठेवलाय. आता मी गॅसवर अशी बारीक करते आणि त्याला त्या थोडेसे शिजून देते. याही आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही, शिजवल्या तर ते एकदम मऊ पडतात आणि मग त्याचा जो क्रिस्पी असे क्रंच येतो ना आपल्याला तोंडामध्ये, तर तो येत नाही. त्याच्यामुळे आता मी गॅस बारीक केला आहे. आता ह्या आपल्या कॅप्सिकम झाल्यात, मस्त दिसतात एकदम. आता मी गॅस बंद करते. आता बघू शकत असाल की हे पॅनमध्ये जर आपण एकत्र सगळं केलं असतं तर त्या सगळ्याच भाज्यांना पाणी सुटलं असतं आणि खूप जास्त वेळ लागला असता. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जी आपल्याला कोबी क्रंची हवी आहे, कॅप्सिकम क्रंची हवी आहे, तर ते होणार नाही. कुठली ना कुठली तरी भाजी चवर अशी थोडीशी जास्त शिजेल. त्यामुळे जर दोन वेगवेगळ्या बॅचमध्ये आपण जर हे फ्राय करून घेतलं तर आपल्या दोन्ही भाज्या ज्या क्रिस्पी